आपण बघतो अनेक ठिकाणी तशा प्रकारच्या घटना घडतात। तशा प्रकारे माझ्याशी पण संबंधित असणाऱ्या काही कंपन्यांवर छापेमारी त्या ठिकाणी झालेली आहे। आम्ही दरवर्षी टॅक्स भरणारे, कारण मी स्वतः राज्याचा अर्थमंत्री असल्यामुळे आर्थिक शिस्त कशी लावायची असते, कुठलाही कर कसा चुकवायचा नाही, व्यवस्थितपणे टॅक्स कसा भरायचा असतो हे मला चांगलं माहिती आहे। आणि त्याच्यामुळे माझ्या सगळ्या कंपन्या, माझ्या संबंधित असणाऱ्या अनेक कंपन्यांच्या टॅक्स व्यवस्थितपणे वेळच्या वेळेला भरले जातात। त्याच्यामध्ये कुठलीही पण अडचण नाही। तरी मी म्हणून उपयोग नसतो त्याच्याबद्दलचा। जर काही आता ही राजकीय हेतूने इन्कम टॅक्सने धाड टाकली का, काही इन्कम टॅक्सला आणखीन काही माहिती पाहिजे होती, हे इन्कम टॅक्सवालेच त्या ठिकाणी सांगू शकतील। पण माझ्याशी संबंधित असणाऱ्या कंपन्यांच्यावर धाड टाकली त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, कारण मी पण एक नागरिक आहे। मला एका गोष्टीचं दुःख आहे की ज्या माझ्या बहिणी, ज्यांची 35 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी लग्न झाली आणि त्या त्यांच्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचा संसार करतायत, त्याही 3 बहिणींच्यावर, एक माझ्या कोल्हापूरच्या बहिणीवर आणि 2 माझ्या पुण्यातल्या बहिणींवर त्यांनी धाडी टाकल्या। आता ह्याच्या पाठीमागचं कारण मात्र मला समजू शकलं नाही, कारण त्या आपलं जीवन अतिशय व्यवस्थितपणे जगतायत। त्यांच्या मुलींची लग्न झालेली आहेत, त्यांना नातवंड देखील आहेत। आणि असं असताना त्यांचा तसं बघितलं तर अजित पवारचे नातेवाईक म्हणून जर धाड टाकलेली असेल तर राज्यातल्या जनतेने ह्या गोष्टीचा जरूर विचार केला पाहिजे की कुठल्या स्तरावर जाऊन आज ह्या वेगवेगळ्या संस्थांचा वापर हा त्या ठिकाणी केला जातो। मी पुन्हा सांगतो, बाकीच्या संस्थांवर, ज्या कंपन्यांवर टाकली त्याच्याबद्दल माझं काही मत नाही। ते त्यांना जे योग्य वाटेल ते करू शकतात। उद्याच्याला तुमचे वेगवेगळे चॅनल आहेत, त्या चॅनलच्या मालकांवर पण त्यांना धाड टाकायचा अधिकार आहे। जर काही वेडवाकडे त्यांना ऐकायला मिळालं किंवा तपासायला मिळालं तरी तो त्यांचा अधिकार आहे। पण ज्यांचा तसा अर्थार्थी काही संबंध नाही त्याचे मात्र मला निश्चितपणे वाईट वाटतं की इतक्या खालच्या पातळीवर जाऊन कुणी राजकारण करू शकतं हे मला आजपर्यंत कळलेलं नाही आहे। अनेक सरकारं येत असतात, सरकारं जात असतात, शेवटी जनता सर्वस्व आहे। जनता ज्याला जो योग्य वाटतं तो निर्णय त्या ठिकाणी घेत असतं। पाठीमागच्याही काळात तुम्हाला आठवत असेल, निवडणुकीच्या काळामध्ये पवार साहेबांचा एका बँकेशी काडीचा संबंध नसताना देखील ईडीची नोटीस आली, अशा प्रकारची बातमी आली। आणि त्याच्यातनं बरंच काही रामायण घडलं म्हणा किंवा राजकारण घडलं म्हणा किंवा जनतेने काय बोध घ्यायचा तो घेतला म्हणा, पण हे मात्र झालेलं आहे। कारण आज मी जयंत पाटील सकाळी 6:30 वाजता सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शन घेण्याच्याकरता गेलो होतो, कारण राज्य सरकारने आजपासून सगळ्या मस्जिद असतील, मंदिर असतील, चर्च असतील, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, जिथं श्रद्धास्थानं आहेत लोकांची, ते सुरू केलेलं आहे। आणि ते सुरू केलं असताना मी जयंतरावांनी ठरवलं की आपण पण सकाळी नागरिकांना त्रास न होता तिथं जावं, दर्शन घ्यावं आणि आपल्या कामाला लागावं। मी दर्शन घेऊन इथं आलो आणि इथं आल्यानंतर मला वेगवेगळ्या पद्धतीनं फोन यायला सुरुवात झाली, पण मी माझं काम करत बसलो आणि आत्ता 12 वाजता माझं काम संपल्यावर मी आत्ता तुमच्याशी बोलतोय। पण त्याच्यामध्ये काही सांगतायत ते 2 दिवस थांबणार आहे। आता किती दिवस थांबायचा तो त्यांचा अधिकार आहे। पण ही गोष्ट झाली, ही म्हणजे त्यांनी इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या, ही गोष्ट खरी आहे। काल किरीट सोमय्या जेरेंडेश्वरला भेट देतात आणि आज लगेच धाड पडते, काय वाटतं? मला त्याचा ह्याचा काही संबंध असेल असं काही मला वाटत नाही। आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं केंद्रीय, कारण की काल नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली आणि एनसीपी इतकी मोठी हाय प्रोफाईल केसमध्ये भाजपचे कार्यकर्ते त्या ठिकाणी दिसून आले, अशा पद्धतीनं तुम्ही कशा पद्धतीने बघता हे केंद्रीय तपास संस्था अशा पद्धतीनं जर वापरले? एक गोष्ट खरी आहे, आपण अनेक सरकारं बघितली, पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या पासून आजपर्यंतची सगळी सरकारं जर आपण बघितली तर प्रत्येकाची कामाची पद्धत देशातल्या त्या वेळेच्या जनतेच्या समोर आहे। आत्ता मात्र कशा प्रकारे काय चाललेलं आहे त्याच्यामध्ये मीडियावर पण दबाव आहे का काय, अशाही प्रकारची शंका त्या ठिकाणी येते। आणि आत्ताचं तर कारण म्हणजे मला
माझ्याशी संबंधित असणाऱ्या कंपन्यांच्यावर टाकली त्याच्याबद्दल खरोखरीच काही वाटत नाही. पण ज्यावेळेस माझ्या फक्त ब्लड रिलेशन आहे आणि त्या माझ्या बहिणी आहेत म्हणून त्यांच्यावर तुम्ही धाडी टाकता, ज्यांचा दूरान्वय देखील राजकारणाशी संबंध नाही, कुठल्या कंपनीशी संबंध नाही, काही फक्त नातं एवढाच संबंध आहे, त्या तिघींच्यावर त्यांनी धाड टाकली. लखीमपूरच्या घटनेवरून लक्ष वळवण्यासाठी अशा प्रकारचे धाडी पडतात असं वाटत नाही का? नाही, आता आपल्याला ते काही माहीत नाही कशा करतायत, परंतु मधी पण काही लोकांच्यावर टाकलं, तो त्यांचा आज पण बऱ्याच लोकांच्यावर टाकलेलं आहे, म्हणजे बऱ्याच लोकांची नावं ऐकायला मिळतात आणि त्यांचं ते कागदपत्र पाहणं वगैरे तो त्यांचा अधिकार आहे. त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. महाविकास आघाडीचे नेते जे आहेत भूमिका घेतात, कारण की लखीमपूरच्या प्रकरणात महाविकास आघाडीने बंदची हाक केलेली आहे. अशा पद्धतीनं महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती कुठेतरी दबावाचा हा प्रयत्न आहे का? त्याच्यातनं काय अर्थ काढायचा हा मीडियाने काढावा, मला त्याच्याबद्दल नो कॉमेंट्स, काही बोलायचं नाही. पण दादा, एकीकडे अचानकपणे केंद्रीय संस्था अशा पद्धतीनं ऍक्टिव्ह झालेल्या बघायला मिळतात. अगदी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना ईडीच्या नोटीस येतात. सीबीआयचं समन्स देखील उद्या सीताराम कुंटे आणि पांडे यांना देखील बोलवण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आयटीच्या धाडी सध्या बघायला मिळतात. अचानकपणे या केंद्रीय संस्था ऍक्टिव्ह झाल्या असं वाटत नाही का? नाही, ह्याच्यामध्ये केंद्राने केंद्राचं काम करावं, राज्याने राज्याचं काम करावं. केंद्रीय संस्था काम करत असताना राज्यातल्या पण काही संस्था ह्या काम करतात. उद्याच्याला जर त्या केंद्रीय संस्थांनी काही केलं की आज जे इतर पक्षाचे लोक आहेत ते म्हणतात काही नाही, ते नियमाने चाललेलं आहे. मात्र तुम्ही जर बघितलं तर जो पक्ष केंद्रामध्ये सत्तेवर आहे त्यांच्या कुठल्या नेत्याच्या कंपन्यांच्यावर धाड पडली, कोणत्या त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या साखर कारखान्यावर कुणी तिथं गेलं, कुणी त्याच्याबद्दलची चौकशी केली, दिसतंय का आपल्याला? आता राज्यातल्या संस्था देखील अशा प्रकारे काम करू शकतील. जर केंद्रातल्या संस्थांचा गैरवापर होत असेल तर राज्यातल्या संस्था देखील त्याच्याबद्दलचा निर्णय जे कोणी डिपार्टमेंट सांभाळतात त्यांचा आहे. परंतु इतक्या आपल्या महाराष्ट्रातलं राजकारण सुसंस्कृत राजकारण आपण करतो. चव्हाण साहेबांनीच ती शिकवण आपल्याला पहिल्यापासून दिलेली आहे. अनेक राज्याचे मुख्यमंत्री झालेले आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत. एखाद्या व्यक्तीकडनं थोडंसं काहीतरी कमी जास्त झालं असेल, परंतु महाराष्ट्रामध्ये तशा पद्धतीचं राजकारण कधी कुणी केलेलं पाहिलं नाही. मागं भाजप शिवसेनेचं पण सरकार 95 ते 99 होतं, त्याच्यानंतरच्या काळामध्ये पण सरकार त्या ठिकाणी होतं आणि काँग्रेसच्या विचाराचं किंवा आघाडीचं तर अनेक वर्ष सरकार होतं, उलोदचं पण सरकार होतं. परंतु तुम्ही तो सगळा काळ डोळ्यासमोर घ्या, त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं म्हणजे सत्तेचा गैरवापर हा कधी कुणी केलेला महाराष्ट्रामध्ये तरी पाहायला मिळालेला नाही. पण केंद्राकडून आता अति होतंय आणि आता उत्तर देण्याची गरज आहे असं वाटत नाही. नाही, त्याच्या संदर्भामध्ये हे आता उद्याच्या ज्यावेळेस निवडणुका येतील त्या निवडणुकीच्या निमित्तानं जनतेनेच आता ठरवायचं की आपण कुणाला जरी सूत्र दिल्यानंतर देशाचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता तिथं कामकाज व्हायला पाहिजे. परंतु ते कामकाज होत असताना काही शक्ती मात्र वेगळ्या पद्धतीनं काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतायत. हे अनेक उदाहरणावरून आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मिशन लोटसचा हा प्रयत्न आहे का असं वाटतं तुम्हाला? कारण पंजाबमध्ये देखील जसं मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला बघायला मिळाला आणि त्याच्यानंतर देखील नाही, तो पंजाबच्या संदर्भातला तो त्यांच्या पार्टी अंतर्गतला प्रश्न होता. अनेकदा आपण पाहतो जो पक्ष एखाद्या राज्यामध्ये सत्तेवर असतो त्यावेळेस तिथं विधिमंडळाचा जो नेता असतो त्यांना केव्हा बसवायचं आणि केव्हा काढायचं हा सर्वस्वी अधिकार लोकशाहीमध्ये त्या पक्षाचा असतो. त्याच्यामुळे तिथं आणि फक्त ते पंजाबमध्ये नाही अनेक राज्यामध्ये अशा प्रकारची उदाहरणं घडलेली आहेत. मग पूर्ण बहुमत असताना गुजरातने पण आत्ता त्यांचा तिथला मुख्यमंत्री बदललेला आपण पाहिलेलं आहे. म्हणजे गुजरातमध्ये अशा प्रकारे कर्नाटकामध्ये मुख्यमंत्री बदललेला आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे.
तो त्यांच्या पक्षांतर्गतचा प्रश्न असतो, आमदारांचा प्रश्न असतो. लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर केला जातो. आमदारांचं सेन्स काय ते पाहिलं जातं, आमदारांचा कल काय पाहिलं जातं. त्याच्यातनं अनेकदा अशा घटना मला आठवतं आहे. मी एकदा तर आपल्या राज्यामध्ये 3 मुख्यमंत्री झालेले 5 वर्षामध्ये आपण पाहिले. 5 वर्षात 3 मुख्यमंत्री, म्हणजे हाही काळ ह्या राज्याने पाहिलेला. अर्थात तो त्या पक्षाचा निर्णय होता, तो काही दुसऱ्या कोणी घ्यायला भाग पाडलेला निर्णय नव्हता. धन्यवाद. राजकारण असेल अजितदादा त्याला बळी पडतील का? हे जर दबावाचं राजकारण. अजित पवार यांनी आता पत्रकारांशी संवाद साधताना या सगळ्या विषयांवर म्हणजे त्यांच्या नातेवाईकांच्या संस्थांवर जी कारवाई करण्यात आली होती त्याच्यावर देखील आता भाष्य केलेली आहे. राजकीय हेतून हे छापे टाकले जात आहेत का? त्यांनी असं म्हटलं की माझ्या बहिणी ज्यांची 35 वर्षांपूर्वी लग्न झाली आहेत त्यांच्याविषयी ही कारवाई का झाली याच्याबद्दल मला काही समजू शकत नाही. आणि अजित पवारांचं नातेवाईक म्हणून जर धाड टाकली असेल तर नागरिक देखील सुज्ञ आहेत, ते देखील या सगळ्यावर त्यांचं लक्ष आहे. छापे टाकणं हा जरी आयकर विभागाचा अधिकार असला तरी कोणत्या स्तरावर जाऊन राजकारण केलं जात आहे या विषयावर देखील त्यांनी आता भाष्य केलंय. आणि पुढची एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. बीडची आजपासून एकीकडे नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे, घरोघरी घट बसत आहेत. पण देवीच्या या उत्सवात सुरुवात होतानाच बीडमधून मात्र मुलींच्या जन्मदरासंदर्भात एक दिलासादायक बातमी समोर येते. स्त्रीभ्रूण हत्येचा काळा डाग पुसण्यात आता बीड जिल्ह्याला यश आलंय. त्यामुळे एक चांगली बातमी म्हणायला हवी, कारण कमी झालेला मुलींचा जन्मदर आता वाढलाय आणि त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. बीडमध्ये 2015-16 साली जिल्ह्यातल्या मुलींचा जन्मदर हा 1000 मुलांमागे 898 इतका होता आणि आता तो वाढून 946 वर पोहोचलाय. यासाठी बीड जिल्ह्यात आरोग्य विभाग आणि महिला आणि बालकल्याण विभागाकडून मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी विविध उपक्रमही हाती घेण्यात आले होते. ग्रामीण आणि शहरी भागात जनजागृती केल्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम होताना दिसतो आहे. स्त्रीभ्रूण हत्या करणारा नराधम डॉक्टर सुदाम मुंडेचं प्रकरण गाजलं होतं आणि यामुळे बीड जिल्हा स्त्रीभ्रूण हत्येमुळे बदनाम झालेला होता. त्यानंतर PCPNDT कायदा देखील लागू करण्यात आला. ऊसतोड मजुरांसारख्या मागासलेल्या घटकांमध्ये देखील आता मुलीच्या जन्माचं स्वागत केलं जात आहे आणि ते मोठ्या उत्साहानं होत आहे. ही निश्चितच अत्यंत आनंदाची बातमी म्हणायला हवी. या PCPNDT ॲक्ट जो आहे, लिंग निदान चाचणी विरोधी कायदा, या कायद्याला धरून जो मोठ्या प्रमाणामध्ये बीड जिल्ह्यामध्ये कार्यवाही झाली, डॉक्टरांवरती झाली, डॉक्टरांच्या सोनोग्राफी सेंटरवर झाली, वेगवेगळ्या ठिकाणी झाली, त्याचा कायद्याचा तो बडगा पूर्ण जिल्ह्यावरती परिणाम झाला. आणि फक्त डॉक्टरांनीच नाही तर मीडियानी ते सगळं उचलून धरलं, प्रशासनाने उचलून धरलं, आमच्यासारखे NGO कार्यकर्ते या सगळ्यांनी हा मुद्दा इतका उचलून धरला आणि मोठ्या प्रमाणामध्ये कायद्याचा धाक आणि अवेअरनेस आणि यंत्रणा ह्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आज आपल्याला असं म्हणता येईल की मुलींची संख्या वाढली आहे, सेक्स रेशो वाढलेला आहे. आपण मनीषाताईंचा शॉट ऐकला, त्यांची प्रतिक्रिया ऐकली. पण कडक कायदे आणि जनजागृती तसंच लिंगनिदान चाचणी बंद झाल्यामुळे जन्मदर 898 वरून आता 946 पर्यंत पोहोचलाय. जन्मदरासोबत जन्मदर बरोबर करण्यासाठी म्हणजे तो पूर्ववत करण्यासाठी काही मोठ्या प्रमाणात प्रयत्न देखील केले जात आहेत. या संदर्भात महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकन यांनी काय मत व्यक्त केले तेही आपण बघणार आहोत. सन 2012-13 या वर्षामध्ये मुलीचा जन्मदर 830च्या आसपास गेला होता. परंतु त्यानंतर जनजागृती, बेटी बचाव बेटी पढाओ या माध्यमातून जनजागृती होऊन आरोग्य विभागाच्या मदतीने यामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी बेटी बचाव बेटी पढाओ या लोगो अंतर्गत आम्ही जास्तीत जास्त जनजागृती केली. त्यामुळं मुलींचे प्रमाण सध्या वाढलेले आहे. आता सध्या मुलींचे प्रमाण 1000 मुलामागे जवळपास 962 ते 63 झालेले आहे. आणि निश्चितच एक स्तुत्य उपक्रम होता, कारण या संदर्भातली जनजागृती करणं ही नितांत गरज होती. पण ही नेमकी राबवली कशी, अंमलबजावणी या सगळ्या योजनेची कशी झाली याविषयी देखील आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आता आपल्या सोबत आहेत. सुरेश, नवरात्रोत्सवाची सुरुवात होते आणि त्या पार्श्वभूमीवर एक चांगली बातमी खरंच म्हणायला हवी, कारण बीड जिल्ह्यात इतर वेळेला आपण कुपोषणासारख्या गंभीर समस्यांविषयी देखील याआधी बोललो होतो. पण यासाठी म्हणजे आरोग्य विभागानं कशा रीतीनं ही जनजागृती केली, घराघरापर्यंत हा संदेश किंवा याचं महत्त्व त्यांनी कसं पोहोचवलं?
महत्वाचं म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर स्त्रीपुर हत्येचा जो काळा डाग होता आणि मुंडेंसारखा जो नर राक्षस म्हणून ज्यांनी हजारो कोळ्या कळांना खोडलेलं होतं, त्या सुदाम मुंडेच्या नंतर 2011-12, 13-14च्या दरम्यान जो मुलींचा सेक्स रेशो होता तो खूप कमी होता. मात्र हा वाढवण्यासाठी आरोग्य यंत्रणा असेल यांनी ग्रामीण स्तरावरती जाऊन जनजागृती केली. विशेष म्हणजे मुलीच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे. खटोल प्रतिष्ठान सारखं प्रतिष्ठान आहे ज्या प्रतिष्ठानने जवळपास 700 मुलींचं नामकरण, सामूहिक नामकरण विधी, त्यांचं स्वागत करणं एवढंच नाही तर अनेक सामाजिक संस्थांनी मुली जन्माला आल्यानंतर त्यांच्या नावावरती फिक्स डिपॉझिट आणि एवढंच नाही तर ज्या मुली होत्या त्या जननी सुरक्षा योजना असेल, बेटी बचाव बेटी पढाओ योजना असतील, या सगळ्या योजना राबवल्यानंतर मोठ्या प्रमाणात याला यश आलेलं आहे. माझ्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत की ज्यांनी त्या क्षेत्रामध्ये काम केलं होतं. आता मुलीचा जन्मदर वाढलेला आहे, काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही हा जन्मदर वाढवला? जन्मदर वाढवण्यासाठी गावागावांमध्ये लोकांमध्ये जी चिंता होती की मुलगी झाली तर पुढं कसं, परंतु आता काळ बदललेला आहे, मुलींना जास्त महत्व आलेलं आहे. हे लोकांमध्ये पटवून देण्यासाठी जनजागृतीचे कार्यक्रम राबवले. त्यातून लोकांचा जो दृष्टिकोन होता मुलींच्या बाबतचा तो बदलण्यास मदत झाली आणि त्याचमुळे हा पुढे रेशो वाढला. आता ऊसतोड मजूर सुद्धा महिला, त्यांच्यात कसं तुम्ही परिवर्तन केलं? ऊसतोड महिलांमध्ये जनरली कसं होतं की मुलगी वयात आली की लग्न करून देणं आणि त्यामुळं कमीच वयामध्ये मातृत्व येणं आणि यामुळे भरपूर कुटुंबांमध्ये असं आहे की खूप साऱ्या मुली आहेत त्यांचं परत आणखीन बालवयातच लग्न केलं जातं. मग यावेळी काही लोकांनी जो निर्णय मागे घेतला होता मागच्या काळांमध्ये की गर्भपात करणं वगैरे, तर लोकांमध्ये जाऊन ही जनजागृती करून लोकांना याबद्दलचा जो दृष्टिकोन आहे तो बदलण्यास भाग पाडून, म्हणजे कसं की मुली मुलांपेक्षा कुठेच कमी नाहीत हे त्यांना पटवून देऊन पटलेलं आहे. आपल्यासोबत मनीषा टोकले सुद्धा गेल्या 5-10 वर्षापासून त्या या क्षेत्रात काम करतात आणि बीड जिल्ह्यामध्ये विशेष तुम्ही सगळ्याच ठिकाणी फिरलेला आहात, हे सगळं पाहिलं, सुद्धा मुंडेचं प्रकरण सुद्धा पाहिलंय. आता काय झालं, ही प्रक्रिया कशी होती सगळी? मुळात बीड जिल्हा हा रेड झोन मध्ये होता. भारतामध्ये रेड झोन एरिया म्हणजे त्यावर नाव घेतलं जायचं. आपण पुन्हा एकदा सुरेशशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी म्हणजे हे प्रमाण कितीने वाढलंय आणि त्यासाठी कशा रीतीने प्रयत्न करण्यात आले याविषयी सामाजिक कार्यकर्ते देखील आता आपल्याला सांगतात की त्यासाठी कशा रीतीने त्यांची सगळी फळी काम करत होती. पण नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीच्या दिवशी म्हणजे अगदी पहिल्याच दिवशी आलेली मुलींचा जन्मदर वाढल्याची ही अत्यंत एक चांगली बातमी म्हणायला हवी, कारण आतापर्यंत कमी झालेला मुलींचा जन्मदर आता वाढलाय, त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. कारण हाच जन्मदर 2015-16 साली 1000 मुलांमागे 898 इतका होता आणि आता तो वाढून 946 पर्यंत पोहोचलेला आहे. आरोग्य विभाग असेल बीड जिल्ह्यातला किंवा त्याचसोबत महिला आणि बालकल्याण विभागाकडून हा जन्मदर वाढवण्यासाठी, पण त्याचबरोबर नुसता जन्मदर वाढवण्यामागे त्यांची प्रचंड मेहनत आहे. यासोबतची जनजागृती त्यांनी नेमकी कशी केली याविषयी देखील आपण तज्ज्ञांची मतं जाणून घेतोय. आणि यानंतर एक ब्रेक घेऊन आपण इतरही बातम्यांचं पुन्हा भेटणार आहोत आणि बीड जिल्ह्याच्या बातमीचे देखील आणखीन पैलू बघणार आहोत. एका ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोक. ज्यामुळे इडलिबमध्ये आणि त्यामुळे आताच्या क्षणाची एक चांगली बातमी, नवरात्रोत्सवाला सुरुवात होते, घरोघरी घट बसतायत आणि देवीच्या या उत्सवाला सुरुवात होत असतानाच याच दिवशी चांगली बातमी बीडमधून आलेली आहे आणि ती बातमी आहे मुलींच्या जन्मदरासंदर्भातली, सृजनासंदर्भातली बातमी असंच खरं तर म्हणायला हवं. स्त्रीभ्रूण हत्येचा काळडा पुसण्यात बीड जिल्ह्याला यश आलेलं आहे, कारण कमी झालेला मुलींचा जन्मदर वाढलाय आणि त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. बीडमध्ये 2015-16 साली जिल्ह्यातला मुलींचा जन्मदर हा 1000 मुलांमागे 898 पर्यंत म्हणजे इतका खाली आलेला होता आणि आता तो वाढून 946 पर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे हे प्रमाण वाढलंय आणि त्यासाठी बीड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा आणि महिला आणि बालकल्याण विभागानं हा जन्मदर वाढवण्यासाठी मुलींचा वेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रम देखील हाती घेतलेले होते. पण यातले सगळ्यातले गैरसमज कसे दूर करण्यात आले या संदर्भात आपण तिथल्या तज्ज्ञांशीही बातचीत करणार आहोत. ग्रामीण आणि शहरी भागात जनजागृती केल्यामुळेच त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसायला सुरुवात झालेली. आपल्याला माहिती बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर आहेत आणि त्यांच्यामध्ये स्थलांतरितांचं त्यांचं प्रमाण आणि त्याचबरोबर वयात आलेल्या मुलीचं किंवा त्याहीपेक्षा कमी वयातल्या मुलीचं लग्न करून देणं आणि त्यामुळे तिच्या आरोग्याला त्रास होणं, त्याचबरोबर त्याच्यातून जी
त्याच्यातून जो जन्मदर पुन्हा एकदा वाढतो त्याच्याबद्दल, पुन्हा मग कुपोषणासारख्या समस्या, ही खूप मोठी साखळी तिथे होती आणि त्यातलं हे खूप महत्त्वाचं पाऊल आता बीड जिल्ह्यात उचलण्यात आलेलं आहे. स्त्रीभ्रूण हत्या करणारा नराधम डॉक्टर सुदाम मुंडेमुळे बीड जिल्हा स्त्रीभ्रूण हत्येसाठी अक्षरशः बदनाम झाला होता आणि त्याच बीड जिल्ह्यातून ही सकारात्मक बातमी. त्यामुळे हे गुणोत्तर नेमकं किती होतं त्यावर देखील आपण नजर टाकणार आहोत. बीड जिल्ह्यातली एक अत्यंत सकारात्मक बातमी. 1000 मुलांमागे किती मुलींचं प्रमाण, म्हणजे 2015-16 पासून आत्तापर्यंतची आकडेवारी, त्यावर आपण नजर टाकतोय. 2015-16 सालामध्ये हा आकडा होता 898. 2016-17 मध्ये तो वाढून पोहोचला होता 927. 2017-18 मध्ये हा आकडा होता 936. 1000 मुलांमागे मुलींचं प्रमाण किती याचं गुणोत्तर आता आपण बघतोय. 2018-19 साली हा आकडा होता 961 पर्यंत. 2019 ते 20 पर्यंत 947 आणि 2020-21 पर्यंत 928 आणि आता 2021 ऑगस्ट पर्यंतची ही आकडेवारी आहे, जो आकडा आता 946 पर्यंत पोहोचलेला आहे. यानंतर आपण बघणार आहोत मुला-मुलींच्या जन्माची संख्या, म्हणजे ते प्रमाण किती होतं. तर 2015-16 सालात 42,681, 2016-17 सालात 45,064, 2017-18 सालात 47,297, 2018-19 या कालावधीमध्ये 46,789, 2019-20 मध्ये 46,037, 2020-21 मध्ये 45,684 आणि 2021 ऑगस्ट पर्यंत 17,463 असं हे प्रमाण आहे. आणि या संदर्भात आपण मनीषाताईंशी थेट संवाद साधणार आहोत. मनीषाताई, आता तुमची प्रतिक्रिया देखील बघितली होती. मनीषाताई, आणि याआधी म्हणजे सुदाम मुंडे प्रकरणापासून आत्तापर्यंतचा हा सगळा आलेख तुम्ही अत्यंत जवळून बघितलेला आहे आणि त्यासाठी तुम्ही सतत कार्यरत देखील आहात. हा ग्राफ कसा वाढला आणि त्यासाठी तुम्ही असाल, आरोग्य विभाग असेल, या सगळ्यांनी कशा रीतीनं एकजुटीनं काम केलं, ज्याचा परिपाक आता पाहायला मिळतोय? हो हो बरोबर आहे. हॅलो, हो मनीषाताई, आवाज येतोय? हो हो, हा बरोबर आहे. त्याचं कारण असं आहे की एकंदरीत आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन आणि पोलीस डिपार्टमेंट यांनी त्या काळामध्ये ज्या पद्धतीनं काम केलं आणि बीड जिल्ह्यामध्ये जो NGO प्रशासन आणि मीडिया मिळून जो टास्क फोर्स होता, त्यांनी पण ज्या पद्धतीनं काम केलं आणि जे गुन्हेगार आहेत, जिथं शंका आहे, जिथे सोनोग्राफी सेंटर होते, जे PCPNDT ऍक्टचं उल्लंघन करत होते, अशा ठिकाणी धडाधड धाडी टाकून म्हणा किंवा ज्या पद्धतीने त्यांच्या चौकशा केल्या आणि ते बंद केलेत अशा पद्धतीची दुकानं, त्या सगळ्या पातळीवर एक पोलिसांचा कायद्याचा धाक होता, यंत्रणेचा धाक होता आणि जे प्रायव्हेट गायनिक वगैरे हे जे होते त्यांनी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सगळ्या केसेस उघडकीस आणल्या आणि PCPNDTला नाही म्हणून, म्हणजे लिंगनिदानाला नाही म्हणून सांगितलं. ते वातावरणच असं होतं की गावागावामध्ये याच्या संदर्भामध्ये ग्रामसभेमध्ये निर्णय झाले. आम्ही तर खूप मोठ्या गावामध्ये महिलांकडनं ग्रामसभेमध्ये निर्णय करून घेतले. त्याचबरोबर गावागावामध्ये बचत गटातल्या महिला आणि मुलींचं स्वागत केलं आणि प्रेग्नेन्सीच्या काळात महिलांची काळजी घेणार मुलगी झाली तर बचत गटाकडनं बक्षीस देणं. एवढंच नाही तर होळमध्ये एक दुकान होतं नाव्याचं, त्या नाव्याच्या दुकानामध्ये जो मुलीचा बाप आहे त्याला फुकट दाढी कटिंग करून दिली जायची, अशा पद्धतीची पाटी सुद्धा त्यांनी त्याच्या दुकानावर लावली होती. या पद्धतीचा सर्वसामान्य लोकांकडनं, महिलांकडनं मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद, मुलींचं स्वागत, पेढे वाटून स्वागत, बँड लावून स्वागत, अशा पद्धतीनं खूप मोठा प्रभाव त्या सगळ्या गोष्टीचा पडला आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो एक धाक पण होता की लिंगनिदान केलं किंवा लिंगनिदान करून गर्भपात केला तर त्या डॉक्टरावरती कार्यवाही आणि सुदाम मुंडेवर झालेली कार्यवाही आणि त्याचबरोबर जिल्ह्यात इतर डॉक्टरांवरती झालेली कार्यवाही, त्याचा सुद्धा परिणाम लोकांवरती पण झाला, डॉक्टरांवरती पण झाला. चांगल्या डॉक्टरांनी खूप छान पद्धतीने सहकार्य पण केलं, बातम्या दिल्या, मेसेज दिल्या, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या
आणि त्या पातळीवर सामाजिक संस्था आणि मीडियानी एकत्र येऊन ज्या पद्धतीने अवेअरनेसचं काम केलं आणि मुलीच्या आईवडिलांना सुरक्षित करण्याचं काम केलं, त्या सगळ्या पातळीवरतीचा हा परिणाम आहे की आज मुलीचा जन्म वाढताना दिसतोय. पण मुद्दा काळजीचा असा आहे की दुसऱ्या बाजूला मुलींच्या सुरक्षिततेचा सुद्धा मुद्दा आहे. सुरक्षितता जर आपल्याला धोक्यात वाटत असेल तर पुन्हा पहिल्यासारखे दिवस येतील का काय याची सुद्धा थोडी भीती वाटते आणि काळजी वाटते. अगदी खरं मनीषाताई, त्या मुद्द्याकडे येणार आहे, पण त्याआधी म्हणजे जे गैरसमज असतील किंवा लहान वयात मुलींचं लग्न आणि त्याच्यातून होणारी पुन्हा एकदा जन्मदर, कुपोषण अशा अनेक समस्यांना देखील विळखा बीड जिल्ह्याला पडलेला होता. पण हे जे घराघरातले गैरसमज होते, जे एक असुरक्षितता होती, तिथपर्यंत तुम्ही कसं केलं, त्याचा बिमोड कसा केलात? मुळात ह्या सगळे गैरसमज जे घराघरामधले होते तर तिथं सगळ्यात मोठा कायद्याच्या धाकानी काम केले. प्रशासन यंत्रणा, मीडिया आणि त्याचबरोबर आरोग्य यंत्रणा, पोलीस, हा सगळा जो होता ना तो एक खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यांनी काम केलेलं आहे. ते PCP-NDT ऍक्टच्या संदर्भातलं आणि MTP ऍक्टच्या संदर्भात धरून खूप मोठं काम झालेलं आहे आणि त्या धाकामुळे तो एक गोष्ट चांगली झाली. पण आता मुद्दा आहे मुलींच्या सुरक्षिततेचा, तर त्याच्या पातळीवरती पालकांना समजावणं खूप हे जात आहे. आपण मुलींचं लग्न लवकर लावून दिलं तरी मुली धोक्यात आहेत आणि नाही लावलं तरी तुम्हाला धोक्यात वाटतात. पण मुली जर मोठ्या झाल्या वयाने शिकल्या तर त्या स्वतःची सुरक्षितता स्वतः करू शकतात. आणि खरं हा विचार आता पुन्हा नव्यानं पोहोचवणं आणि ती एक मोहिमेचं एक मोठं आव्हान देखील आता तुमच्या समोर असणार आहे. धन्यवाद मनीषाताई, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात आणि ही मोहीम नेमकी कशी राबवण्यात आली आणि त्याचबरोबर कशा रीतीने सगळा समन्वय साधण्यात आला याविषयी तुम्ही आम्हाला अधिक माहिती दिलीत. आणि अत्यंत महत्त्वाची बातमी बीडच्या या नवदुर्गांसंदर्भातली. आणि यानंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोक. तोफीची सलामी दिली आणि या सलामीनंतर करवीर नदीमध्ये नवरात्रोत्सवाला सुरुवात होत असते. उस्मानाबादमध्ये महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या नवरात्र महोत्सवाची सुरुवात आजपासून झाली. ते दृश्य आपण एकीकडे बघतोय. अंबाबाई मंदिरात घटस्थापना आज होते आणि 3.5 शक्तिपीठांपैकी मूळ पीठ असलेलं माहूरचं रेणुका मातेचं मंदिरही आज उघडलंय. गेल्या अनेक महिने बंद असलेलं मंदिर भाविकांसाठी आज पहाटे 5 वाजल्यापासून खुलं झालं. मंदिर उघडण्याचा पहिलाच दिवस, त्याच्यामुळे फारशी गर्दी आज माहूरगडावर नाही. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करत भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जातोय. रेणुका मातेच्या मंदिराभोवती सगळीकडेच या मंदिर आणि गाभारा परिसरात फुलांची आकर्षक आरास आणि रोषणाई देखील करण्यात आली आहे. वणीची दृश्य आपण बघतोय. सप्तशृंगी गडावरही नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातोय. आज घट बसतायत. पुण्यातलं श्रद्धास्थान चतुशृंगी देवी मंदिरही आजपासून भक्तांसाठी खुलं करण्यात आलं आणि त्यामुळे भक्तांनी आनंद व्यक्त केलाय. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी. घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातली सगळी मंदिरं खुलं करण्याचा आदेश राज्य सरकारनं दिल्यानंतर आज अनेक मंदिरं जी आहेत ती खुली करण्यात आली. पुण्यातल्या चतुशृंगी मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात येते. नवरात्रीची पहिली माळ जी आहे आज, त्या माळेला भाविक जे आहेत त्यांनीसुद्धा मंदिरामध्ये आता गर्दी करायला सुरुवात केली आहे. कोविडचे सगळे नियम पाळून मंदिरामध्ये दर्शनाची व्यवस्था जी आहे ती केली जाते. सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्क असेल किंवा सॅनिटाईज मंदिर जे आहे ते वेळोवेळी करणं असेल, अशा कोविडच्या सगळ्या नियमांसहित या दर्शनासाठीची सोय जी आहे ती चतुशृंगी देवस्थाननं केली आणि घटस्थापना जी आहे प्रत्यक्ष ती सुरू करण्यात आली. वास्तविक गेले 2 वर्ष जी आहे ती घटस्थापना या ठिकाणी करण्यात येत होती, मात्र भाविकांना मंदिरामध्ये येता येत नव्हतं. या सगळ्या परिस्थितीमध्ये आता मंदिरं पूर्ण उघडलीत आणि देवीच्या दर्शनासाठी गर्दी जी आहे ती भक्तांची होताना दिसते. अत्यंत काटेकोर बंदोबस्त जो आहे तो या चतुशृंगी देवस्थानकडून ठेवण्यात आलेला आहे आणि अत्यंत पारदर्शी पद्धतीनं दर्शन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. ऑनलाईन दर्शनाची सोयसुद्धा भाविकांसाठी करण्यात आलेली आहे. मात्र त्याचवेळी घटस्थापना झाल्यानंतर काही नियम जे आहेत ते नियम घालून देण्यात आलेले आहेत. जे भाविक इथे येत आहेत त्यांनी फुलं किंवा हार जे आहेत ते मंदिरामध्ये आणू नयेत. थेट नारळं जी आहेत ती वाहू नयेत. अशा अनेक वेगवेगळ्या
नोंदी ज्या आहेत त्या भक्तांना घ्यायला सांगण्यात आलेल्या आहेत आणि त्याचं पालन करूनच देवाच्या दर्शनाला तुम्हाला येता येईल असं सांगण्यात आलं आहे. आज चतुश्रृंगीचं पुण्यातलं देवीचं सगळ्यात मोठं मंदिर जे आहे तिथं ही घटस्थापना होते आणि भाविक दर्शनासाठी रांगा लावतात. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटेसह वैभव सोनवणे. घटस्थापना आहे आज आणि घटस्थापनेपासून धार्मिक स्थळं आजपासून दर्शनाकरता खुली झाली आहेत. मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेता येणं आजपासून शक्य होत आहे. जाऊयात चंद्रपूरला, कारण चांदा अर्थात चंद्रपूरचं आराध्य दैवत म्हणजे देवी महाकाली, जिला चांदागडची आई असं देखील संबोधलं जातं. चैत्र आणि अश्विन अशा दोन्ही नवरात्रांमध्ये महाकालीच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी होत असते. ओम रक्ष रक्ष जगन्माते देवी मंडल चंडिके हारिके विपदाराशे हर्ष मंगलकारिके. चंद्रपूरकरांची कोणत्याही शुभकार्याची सुरुवात देवी महाकालीच्याच दर्शनाने होते. असलेली जगन्माता दुष्ट संहारक आहे. गोंड साम्राज्याची राजधानी असलेल्या चंद्रपूर शहराजवळ झरपट नदीच्या काठावर असलेलं हे मंदिर आता ज्या स्वरूपात आहे ते उभारलं गोंड साम्राज्याची कर्तव्यदक्ष राणी हिराई हिनं. वालुकामय दगडाच्या सहाय्यानं निर्माण करण्यात आलेल्या या मंदिरावर चुन्याचा थर देण्यात आलाय. या मंदिराच्या गर्भगृहाच्या आत खोल उतरलं की महाकाली देवीचा शयनकक्ष आहे. इथल्या गुहेत प्रवेश करून निद्रावस्थेतल्या देवीचं दर्शन घेता येतं. फक्त चंद्रपूर नव्हे तर विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचे लाखो भक्त घरी कोणतंही कार्य करण्याआधी चंद्रपूरच्या महाकालीचं आवर्जून दर्शन घेतात. नवरात्राच्या पहिल्या दिवशी सकाळपासूनच हजारो भाविक देवीचं दर्शन घेत मनोकामना पूर्ण व्हावो याकरता साकडं घालतात. जे शासनाने दिलेले गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे व्यवस्था करण्यात येईल. मास्क लावणे, सोशल मेंटेन डिस्टन्स करणं, दोन्ही लस घेणे आवश्यक झाले आहे यावेळी. आणखी सकाळी साधारणतः पहाटे पहिले महापूजा राहते, अभिषेक राहतो देवीचा. देवी अभिषेकानंतर मग घटस्थापना राहते. घटस्थापनेनंतर मग महाआरती होते. भक्तांच्या संकटात धावून जाणारी असा देवी महाकालीचा महिमा आहे. नवरात्रीचा पहिला दिवस आणि अष्टमीच्या दिवशी या देवीचं दर्शन घेण्याकरता भाविक दूरवरून अनवाणी चालत येतात आणि देवीचं दर्शन घेतात. आलं तर आम्हाला शांती वाटते आणि मनाला समाधान वाटते. मी जवळजवळ 15 वर्ष झाले येतात. खूप छान वाटते. खूप चांगलं मंदिर आहे आणि दूरदूरचे लोक श्रद्धाभावाने इथे येतात. माझी पण खूप श्रद्धा आहे, म्हणूनच मी पण हर वर्षी येतो. पहली बार आया हूँ और आके मुझे बहुत प्रसन्नता हो रही है और यहाँ आके जो मुझे मानसिक शांति महसूस हो रही है बहुत अच्छी है. माता के दरबार में बहुत अच्छा लग रहा है. मनात भाव घेऊन महाकालीच्या दर्शनाला आलेला भक्त रिकाम्या हाती जात नाही असं म्हणतात. देवीच्या आशीर्वादाची शिदोरी घेऊन समाधानानं भाविक परततात. चंद्रपूरची ही देवी महाकाली गेली हजारो वर्ष आपल्या भक्तांवर येणाऱ्या संकटाला दूर सारत तिच्या भक्तांना जगण्याचं बळ देतेय. गेला कोरोना काळ म्हणजे भक्तांसाठी परीक्षाच होती. मानसिक आधार देणारी केंद्रे कुलूप बंद होती. मात्र श्रद्धा भेटीपेक्षा अधिक दृढ होती. आशीर्वाद पाठीशी आहे असं मनात ठेवून भक्तांनी मार्गक्रमण केले. आता आदिशक्तीचे दर्शन होऊ लागलेले आहे. जीवाभावाची ही भेट सुखवणारी असणार आहे. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर. आणि यानंतर आपण येणार आहोत संजीवनीच्या उपक्रमाबद्दल. आणि संजीवनीच्या उपक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत की लसी तुमच्या DNA मध्ये बदल तर करतात का, किंवा तुम्हाला कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही तुम्हाला लागण होऊ शकते का कोरोनाची, असे अनेक प्रश्न तुमच्या देखील मनात असू शकतात. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या फोनवर तुम्हाला मिळू शकतील, कारण यासाठी नेटवर्क 89 फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लसजागृती मोहीम हातात घेण्यात आली. आणि त्यामध्ये संजीवनी शॉर्ट ऑफ लाईफ, संजीवनी व्हॉट्सॲप हेल्पलाईन
सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये तुम्हाला केवळ 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे आणि तुम्हाला इथे तुमची उत्तरं मिळणार आहेत आणि माहिती क्रॉस चेक केलेली असणार आहे. कोरोना संदर्भातले तुमचे प्रश्न इथे व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला या संदर्भातली उत्तरं या नंबरवर लगेचच मिळू शकतील. आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. जाताना मास्क वापराबद्दलचं आवाहन. नाक आणि तोंड पूर्णपणे कव्हर होईल अशा रीतीनं मास्कचा वापर करा, जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहू शकाल. बातम्यांच्या अपडेट्ससाठी पहा फक्त न्यूज 18 लोक.